तर आपण पाहू शकतोय थोड्याच वेळात ठाकरेंचा वचननामा जाहीर केला जाणार आहे आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात सध्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत। पदाधिकारी आणि नेते मंडळी देखील सेना भवनात पोहोचलेले आहेत। अगदी काहीच वेळात मुंबईकरांसाठी या वचननाम्यात काय आहे, राज्यासाठी काय सांगण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं आहे। ही दोन दृश्य तुम्ही पाहू शकता, अतिशय महत्त्वाची दृश्य आहेत। जिथे पत्रकार परिषद होणार आहे तिथे तिन्ही पक्षांची चिन्ह आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, काय सांगाल? सध्या आपण मंचावर ज्या खुर्च्या लावलेल्या आहे आपण पाहू शकतोय, राष्ट्रवादीकडून कोणता नेता येण्याची शक्यता आहे? आपल्याला माहिती आहे की जेव्हा ही युतीची घोषणा झाली होती तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघा ठाकरे बंधूंनी खरं तर युतीची घोषणा केलेली होती। मात्र त्याच्यानंतर शरद पवार पक्ष जो आहे तो या युतीमध्ये सामील झालेला होता। आता शरद पवार यांच्या माध्यमातून आणि शरद पवार यांच्या वतीने आपण बघतो की मागच्या अनेक दिवसांमध्ये जी चर्चा झाली ती खरं तर राखी जाधव करत होत्या, मात्र राखी जाधव आता भाजपामध्ये सामील झालेले आहेत। आणि त्याच्यानंतर आता मुंबईच्या वतीने नेमकं कोण येतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं, कारण की राष्ट्रवादीकडून अद्याप हे नाव खरं तर जाहीर करण्यात आलेलं नाहीये की आजच्या या पत्रकार परिषदेला नेमकं कोणता नेता उपस्थित राहणार आहे। मात्र आपण पाहतो आहोत की मागच्या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण बघतो की त्याच्यानंतर स्वतः सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या राष्ट्रवादीच्या वतीने या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होत्या, त्यांच्याकडून चर्चा केली जात होती। आणि त्याच्यासोबतच इतर काही महत्त्वाचे जे पदाधिकारी असतील, स्थानिक नेते असतील, हे देखील याच्यामध्ये चर्चेमध्ये सहभागी होते। मात्र आजच्या या पत्रकार परिषदेला नेमका कोणता नेता येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की हा युतीचा जाहीरनामा आहे आणि त्याच्यामुळे युतीच्या या जाहीरनाम्यामध्ये तिन्ही पक्षांचे नेते आपापली भूमिका मांडणार आहेत। मुंबईकरांसाठी, मराठी माणसासाठी नेमकं काय आपण या वचननाम्यामध्ये देतो आहोत, या शिववचनामध्ये देत आहोत हे खरं तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की आपण बघतो की मागच्या अनेक दिवसापासून आपण पाहतो की शिवसेनेच्या वतीने ठाकरेंच्या वतीने खरं तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे की आम्ही करून दाखवलं। त्याच्यामध्ये मग आपण बघतो कोस्टल रोडचा फोटो असेल किंवा मग बीडीडी ताईचा फोटो असेल, काही शाळा असतील, काही मैदानं असतील, यांचे फोटो आपल्याला खरं तर पाहायला मिळाले होते। आणि मात्र हे सगळे दावे कुठेतरी भाजपाकडून आणि आपण बघतो की विरोधकांकडून म्हणजेच युतीच्या सरकारकडून, महायुतीच्या सरकारकडून हे सगळे खोडून काढले जात होते। त्याच्यामुळे आजच्या या वचननाम्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती प्रामुख्याने राज ठाकरे बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि मुंबईकरांसाठी आगामी काळामध्ये, भविष्य काळासाठी कोणकोणत्या प्रमुख योजना असतील किंवा कोणत्या प्रमुख मुद्द्यांवरती काम केलं जाणार आहे, मुंबईकरांना कोणतं आश्वासन ठाकरे बंधू देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण की केवळ मराठीचा हा मुद्दाच नाही आहे, कारण की मराठीच्या विषयावर जरी राजकारण जरी होत असलं तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर मराठीच्या व्यतिरिक्त आपण बघतो की मुंबईकरांचं आरोग्य असेल, हवामानाचं, प्रदूषणाचा विषय असेल आणि अशा अनेक मुद्दे जे आहेत ते सातत्याने चर्चेमध्ये होते। मुंबईतल्या जमिनी असेल, बेस्ट बस असेल, मुंबईकरांचं आरोग्य असेल, अशा विविध गोष्टींवरती कायमच ती चर्चा होत आलेली आहे। मात्र आता ठाकरे बंधू जेव्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकत्र उतरताना पाहायला मिळतात तेव्हा या वचननाम्यामध्ये कोणता प्रमुख मुद्दा आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मागच्या काही दिवसांमध्ये जी चर्चा झाली, जे आरोप प्रत्यारोप झाले, त्याच्यामध्ये कायमच वारंवार विरोधकांकडून हे सांगितलं गेलं किंवा महायुतीच्या सरकारकडून हे सांगितलं गेलं की ठाकरे बंधूंच्या काळामध्ये खरं तर सर्वाधिक जे सगळे मराठी आहेत ते मुंबई बाहेर गेले आणि परप्रांतीयांचा इथे खरं तर संख्या वाढल्याचा खरं तर याच्यावरती कायमच चर्चा होत आलेली आहे। आणि या विषयावर सुद्धा आज ठाकरे बंधू किंवा मग आपण पाहतो की युतीचं म्हणजे ह्या तीन पक्षाची जी युती झालेली आहे त्यांच्याकडून नेमकं काय सांगितलं जातं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं खरं तर ठरणार आहे। खरं तर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तुम्हाला विचारेन, 2 दिवसांपूर्वीच अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी काही मुद्दे मांडले होते मुंबईकरांसाठी, रस्ते, शिक्षण, वाहतूक या संदर्भातले। या मुद्द्यांव्यतिरिक्त आज नवीन कोणते मुद्दे समोर आणले जातील का?